नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे, ज्या तुमच्या सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त आहे। खास करून मुंबई पोलीस, BMC भरती, NTPC, MPSC असो किंवा येणारी कोणतीही परीक्षा असो, सरळ सेवा। तर पहा, प्रश्न पहिला पहा, जागतिक रेबीज दिवस केव्हा असतो? तर उत्तर आहे 28 सप्टेंबर। तर बघा, या रेबीज दिवसांची 2024ची थीम काय होती? तर रेबीजच्या सीमा तोडणे। पहिला दिवस केव्हा आयोजित केलेला होता, केव्हापासून ही साजरा केला जातो? 2007 स्मरणार्थ बघा, लुईस पाश्चर यांच्या पुण्यतिथीने। रेबीज मृत्यूचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य वर्ष जग आणि भारत 2030 आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा की केव्हा आहे। त्यानंतर पुढे बघा, रेबीज प्रकार बघा, विषाणूजन्य आहे, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो। झुनोटिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे। कारण बघा, रेबीज विषाणू RNA विषाणू आहे, हा RNA विषाणू आहे। ठीक आहे, RNA किंवा DNA सुद्धा विचारू शकतो, तर RNA विषाणू आहे हा। प्रसार बघा, संक्रमित प्राण्याची लाळ, आणि पहिले रेबीज लस शोधक आहे लुई पाश्चर। हे एवढे पॉईंट महत्त्वाचे आहे, प्रश्न कॉमन आहे आणि प्रश्न खूप वेळा विचारला जातो। पुढील प्रश्न पहा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने IIT दिल्लीच्या संशोधकांच्या सहकार्याने कोणते बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे? तर उत्तर आहे AB हेड किंवा ABHED सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा अब हेड सुद्धा म्हणू शकतो। बघा, ही लाईटवेट बुलेट प्रूफ जॅकेट आहे। जॅकेटमध्ये पॉलिमर आणि बोरॉन कार्बाइड सिरॅमिक पदार्थाचे मिश्रण वापरले जाते। हे महत्त्वाचा पॉईंट आहे की कोणता पदार्थ वापरला जातो, जे त्यांच्या उच्च शक्तीचे वजन गुणोत्तरासाठी ओळखले जाते। हे उच्च वेगाच्या प्रक्षेपणाचा सामना करण्यास सक्षम आहे आणि लढाई दरम्यान सैनिकांची सुरक्षा वाढवते। त्यानंतर पुढे बघा, अबीहेड च्या स्वदेशी विकासामुळे भारताच्या संरक्षण क्षमता मजबूत होतात आणि जागतिक संरक्षण बाजारपेठेत देशाला संभाव्य स्पर्धक म्हणून स्थान दिले जाते। हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे। पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिली एअर ट्रेन कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू होणार आहे? तर याचं उत्तर आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी। महत्त्वाचं आहे, दिल्लीचं एअरपोर्ट सुद्धा विचारलं जातं, नाव काय आणि कुठे सुरू होणार आहे? तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली इथे। पुढील प्रश्न पहा, जपानचे नवे पंतप्रधान कोण? तर शिगेरू इशिबा हे जपानचे नवीन पंतप्रधान आहे। आता महत्त्वाचे पॉईंट बघूया, माजी संरक्षण मंत्री ते आधी होते, हे लक्षात ठेवा। शिगेरू इशिबा हे माजी संरक्षण मंत्री होते, हे जपानचे पुढील पंतप्रधान बनणार आहे। ठीक आहे, सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या 5व्या आणि शेवटच्या प्रयत्नात निकराची लढाई जिंकल्यानंतर ज्येष्ठ खासदार शिगेरू इशिबा हे शुक्रवारी जपानचे पुढील पंतप्रधान होण्यासाठी सज्ज होते। तर त्यांच्या पार्टीचं सुद्धा नाव विचारलं जातात, तर काय आहे? लिबरल डेमोक्रॅटिक, हे लक्षात ठेवा। आणि ते आधी संरक्षण मंत्री होते आणि त्यांचं नाव हे जरी लक्षात ठेवलं तर आपला प्रश्न कोणताही चुकणार नाही। त्यानंतर राजधानी बघून घ्या, जपानची टोकियो आहे। पुढे बघा, राष्ट्रपती कोण आहे? सम्राट नारुहितो राजा। पंतप्रधान तर आपल्याला माहितीच झालं आहे, शिगेरू इशिबा। अधिकृत भाषा बघा, जापानी आहे। आणि चलन बघा काय आहे? जापानी येन किंवा JPY। स्वातंत्र्य दिवस त्यांचा लक्षात ठेवा 11 फेब्रुवारी आहे, कारण की विचारला जातो। पुढील प्रश्न पहा, कोलकाता संघाचा मेंटॉर कोण बनलेला आहे? आता कोलकाता संघाचा मेंटॉर जो बनलो आहे, डेव्हिड ब्रावो, जो वेस्ट इंडिजचा आहे, तो बनलेला आहे। आणि पुढील प्रश्न पहा, सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव कोणते? पुढील प्रश्न, तर रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गाव हे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव बनलेलं आहे। IMP पॉईंट आहे, लिहून ठेवा।
रत्नागिरी जिल्ह्यातून कोणतं गाव आहे? कर्दे गाव आहे. गावसुद्धा लक्षात ठेवा आणि जिल्हासुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. आशियात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज कोण आहे? आता बघा, आशियाची गोष्ट केलेली आहे. ठीक आहे. आणि आशियामध्ये सर्वोत्कृष्ट बळी घेणारा म्हणजे सर्वात जास्त आर अश्विन आहे. लक्षात असू द्या. आशिया संबंधित विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पहा. कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ आता होणार जागतिक दर्जाचे? तर नागपूर. आता नागपूर जागतिक दर्जाचे होणार आहे, हे लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय आधीच होतं ते. पुढील प्रश्न पहा. INSच्या अध्यक्षपदी कोण आहे? आणि नागपूरचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचं नाव काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सुद्धा लक्षात असू द्या. उत्तर श्रेयस कुमार आणि उपाध्यक्ष आहे करण दर्डा. तर INSच्या अध्यक्षपदी श्रेयस कुमार आहे आणि उपाध्यक्षसुद्धा लक्षात ठेवा करण दर्डा आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. राज्यातील पहिली महिला MIDC वसाहत कोठे स्थापन करणार? हा प्रश्न 100% पेपरमध्ये येणार आहे. आता जे 4-5 महिन्यामध्ये जेवढे पेपर होतील 6 महिन्यात पुढील, त्याच्यामध्ये प्रश्न येणार आहे आणि ते आहे उत्तर नागपूर. आता बघा, उद्योगमंत्री भारताचा कोण आहे? तर पियुष गोयल. हे लक्षात असू द्या. उद्योगमंत्री विचारल्यात येऊ शकतात भारताचा. आणि महाराष्ट्राचा सुद्धा विचारू शकता उदय सामंत. जास्तीत जास्त लक्षात ठेवा भारताचा, कारण की महाराष्ट्र सर्वांनाच माहिती आहे. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशात शास्त्रज्ञांनी 300हून अधिक नवीन नाझका लाईन्स शोधल्या आहे? तर उत्तर आहे पेरू. ठीक आहे. पेरूमध्ये 300पेक्षा जास्त शोधले. तर बघा, महत्त्वाचे पॉईंट बघूया. विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी जे पेपरमध्ये जसे तसे येऊ शकतात. तर बघा, एकूण विधानसभा मतदारसंघ आहे 288. खुला वर्गासाठी बघा 234. अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 29 जागा आहेत. दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या. विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या की 2024पर्यंत केव्हा संपणार आहे? 26 नोव्हेंबरपर्यंत. त्यानंतर बघा, महत्त्वाचे पॉईंट आणखी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे काय काय होते जे हायलाईट करायचे आपल्याला? विधानसभा निवडणुकीसाठी आमचा महाराष्ट्र आमचं मतदान अशी टॅगलाईन घेण्यात आलेली आहे. हा प्रश्न तर नक्की विचारला जाईल. आमचा महाराष्ट्र आमचा मतदान म्हणजे घोषवाक्यसुद्धा म्हणू शकतो आपण, टॅगलाईनसुद्धा म्हणू शकतो. पुढील बघा. 85 वर्ष प्लस म्हणजे 85 वय 85+ वय ज्यांचं आहे वयोगटातील आणि PWD म्हणजे दिव्यांग मतदारांसाठी होम व्होटिंग सुविधा करण्यात येणार आहे. हे लक्षात असू द्या. राज्यात 1,186 मतदार केंद्र आहे. हे सुद्धा असू लक्षात किती मतदार केंद्र असणार आहे. 2019च्या तुलनेत निवडणुकीत महिलांचा सहभाग 22% वाढलेला आहे. महिलांचा सहभाग 22% वाढलेला आहे. ठीक आहे. त्या बॅडमिंटनची तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. उत्तर आहे PV सिंधू. त्याच्या पुढे बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामसेवक या पदाचे नवीन नाव काय? तर ग्रामसेवकाचे नवीन नाव राहणार आता ग्रामपंचायत अधिकारी. तर बघा, ग्रामसेवक हे पद कसं निर्माण झालेलं आहे तर पहा. ग्रामसेवकचं नाव हे ग्रामपंचायत अधिकारी कोणत्या 2 नावामुळे बनलेलं आहे? तर बघा, ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या 2 पदाचे एकत्रीकरण करून ग्राम विकास अधिकारी बनले. हे सुद्धा लक्षात असू द्या. ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या 2 पदाचे एकत्र करून नाव हे ग्रामपंचायत अधिकारी बनलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच ग्लोबल एरोस्पेस समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे अबुधाबी. त्यानंतर बघा, अबुधाबी हे आयोजित ग्लोबल एरोस्पेस समिटमध्ये एरोस्पेस, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील शाश्वत युवा सहभाग आणि नवकल्पना यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रमुख विषयामध्ये एरोस्पेस तंत्रज्ञानातील प्रगती, गुंतवणूक धोरणे आणि AI आणि हायड्रोजनवर चालणारे विमान यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण याचा समावेश आहे. उद्योग नेते आणि सहकारी अधिकारी हवाई प्रवासाचे भविष्य आणि 2035
पर्यंत 1.8 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याने अंतराळ अर्थव्यवस्थेवर चर्चा करतात. हा कार्यक्रम अबुधाबीच्या प्रमुख एरोस्पेस हबच्या भूमिकेवर आणि विमान वाहतूक उद्योगाद्वारे आर्थिक वाढीसाठी त्याचे योगदान यावर भर देतो. पुढील प्रश्न पहा. नागालँडच्या कोणत्या नदीत अलीकडेच ग्लायटोस्टर्निन कॅटफिश एक्सोस्टोमा सेंथिओनो ची नवीन प्रजाती सापडली आहे? उत्तर आहे झुलेकी नदी. पुढील प्रश्न पहा. अंत्योदय दिवस 2024 म्हणून कोणाची जयंती केली जाते? सॉरी, इथे 2024 नाही पाहिजे, इथे अंत्योदय दिवस म्हणून कोणाची जयंती म्हणून साजरी केली जाते हे लक्षात ठेवा. तर बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय. अंत्योदय दिवस लक्षात ठेवा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतर बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म बघा 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे झालेला आहे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढील प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेले एटूर नगरम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे तेलंगणा. तर महत्त्वाचं आहे, एटूर नगरम हे वन्यजीव आहे तेलंगणा इथे. प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे कारण की चर्चेत आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या खेळाडूला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळाले? उत्तर हरमनप्रीत सिंगला. आता हरमनप्रीत सिंग हे आपल्या हॉकी संघाचे कॅप्टन आहे. बघा, पॅरिसमध्ये सलग दुसरे ऑलिम्पिक ब्राँझ पदक मिळवून देणारा भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग याला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन देण्यात आले आहे. पुढे बघा, पुढील प्रश्न पहा. 26 सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक सागरी दिन 2024. आता बघा, 2024ची थीम विचारलेली आहे. भविष्यात नेव्हिगेट करणे, प्रथम सुधारणा. नेव्हिगेटिंग द फ्युचर, सेफ्टी फर्स्ट. दोन्ही नाव लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये सुद्धा मराठीमध्ये सुद्धा, कारण की कोणताही ऑप्शन पेपरमध्ये असू शकते. तर 26 सप्टेंबरला सागरी दिन जो साजरा केला गेला आहे 2024ची थीम लक्षात असू द्या. भविष्यात नेव्हिगेट करणे, प्रथम सुरक्षा. नेव्हिगेटिंग द फ्युचर, सेफ्टी फर्स्ट. पुढील बघा, पुढील प्रश्न पहा. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे कर्दे गाव. प्रश्न रिपीट झालेला आहे, आपण याआधीसुद्धा घेतला हा प्रश्न. पुढे बघा, महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पुढे बघा, पर्यटन मंत्री बघा भारताचे गजेंद्र सिंग शेखावत लक्षात असू द्या, आणि महाराष्ट्राचे खास करून लक्षात असू द्या गिरीश महाजन साहेब आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न. वायुसेना उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर एअर मार्शल SP धारकर यांची करण्यात आलेली आहे. उपप्रमुख बघूया तिन्ही दलांचे. भूदल प्रमुख उपप्रमुख आहे NS राजा सुब्रमणी. नौदल उपप्रमुख बघा कृष्णा स्वामीनाथन. वायुदल उपप्रमुख बघा SP धारकर हे आहे. पुढील प्रश्न पहा. मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेचे भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर कोण आहे? आता ट्रान्सजेंडर भाग घेणारी भारताकडून पहिली आहे नव्या सिंग. ठीक आहे, हे लक्षात असू द्या कारण की पहिली ट्रान्सजेंडर आहे मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेणारी भारताकडून. ठीक आहे, तर नव्या सिंग आहे. तर त्या कोणत्या राज्याच्या आहे त्यासुद्धा लक्षात द्या. बिहार, कटिहार या बिहारची आहे त्या. आणि यावर्षी 2024च्या मिस युनिव्हर्स कोण आहे? तर मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेली आहे रिया सिंह. हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो NCRB चे प्रमुख वरिष्ठ IPS अधिकारी कोण आहे? तर
आलोक रंजन हे आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. तर बघा त्याबद्दल काही IMP पॉईंट बघू घेऊया. स्थापना बघा 11 मार्च 1986 आहे. मुख्यालय आहे दिल्ली. प्रमुख आहे आलोक रंजन. पालक विभाग आहे गृह मंत्रालय. आणि बोध वाक्य आहे माहिती तंत्रज्ञानासह भारतीय पोलिसांना सक्षम करणे. महत्त्वाचं बोध वाक्य लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. कोणत्या भारतीय खेळाडूने IBSF वर्ल्ड मेन्स 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा जिंकली आहे? कमल चावला हे उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन असोसिएशन चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. PM मोदीने युनेस्को जागतिक वारसा केंद्राला जागतिक वारसा संवर्धनासाठी ग्लोबल साऊथमध्ये किती अनुदानाची घोषणा केली? तर उत्तर आहे $1 दशलक्ष. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. नुकतेच समलिंगिक विवाहाला मान्यता देणारा जगातील तिसरा म्हटलेला आहे. तिसरा देश आहे. कोणता ठरला आहे? तर थायलंड. तर यासाठी पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर समलिंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश आहे तैवान. आणि ते दिलेली आहे मान्यता 2019ला. ठीक आहे. तर पॉईंट लक्षात ठेवा. तिसरा देश आणि पहिला सुद्धा. पुढील प्रश्न पहा. मुद्रा लोन योजनेतील कर्जाची मर्यादा 10 लाखावरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. तर किती करण्यात आली आहे? 10 लाख आधी होती. आता किती करण्यात आलेलं आहे? तर 20 लाख करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोबल नेटवर्कच्या सदस्यपदी भारताची निवड झाली असून एकूण किती देश या संघटनेचे सदस्य आहेत? उत्तर आहे 121. तर भारताची निवड झाली हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि 121 देश आहे हे सुद्धा लक्षात असू. पुढील प्रश्न पहा. उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे ग्रेटर नोएडा. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे? उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न पहा. आशियाई पॅराऑलिम्पिक समितीने दक्षिण आशियासाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर उत्तर आहे दीपा मलिक. लक्षात असू द्या पॅराऑलिम्पिक म्हटलेलं आहे. काही विद्यार्थी ऑलिम्पिकच वाचतात तर पॅरा शब्द गाळायचा नाही, नाहीतर उत्तर सरळ सरळ चुकते. पुढील प्रश्न पहा. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यटन दिवस लक्षात ठेवा 27 सप्टेंबर. पुढील प्रश्न पहा. महावाचन उत्सव 2024चे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर उत्तर आहे अमिताभ बच्चन. महावाचन उत्सव 2024. नेक्स्ट प्रश्न पहा. अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणाच्या हस्ते मानस हेल्पलाईन सुरू करण्यात आली? उत्तर आहे अमित शहा. पुढील प्रश्न पहा. कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड द्वारा भारतीय फिल्म उद्योगामध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे चिरंजीवी. पुढील प्रश्न पहा. इंटरनॅशनल एमी अवॉर्ड 2024 साठी नामांकन कोणाला मिळाले आहे? उत्तर आहे द नाईट मॅनेजरला. पुढील प्रश्न पहा. NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्याची आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश. नेक्स्ट प्रश्न पहा.